हे गाईज वेलकम टू आपल्या आणखी एक नव्या ब्लॉगमध्ये गाईज अशा गाईज तुमचं चांगलं असणार का आज माझा आहे वायवा क्या आहे वायवा हे गाईज तर मी चाललो कॉलेजला सकाळ सकाळी आवरून शिवून बघू शकता तुम्ही डायरेक्ट चला आज वायवा आहे तर अभ्यास करू जास्त पहिली चहा घेतो मला नाश्ता पाणी करावं जास्त लय भूक लागली होती म्हणून मी नाश्ता बिष्टा करतो म्हणून जातो पुढं काहीच आणि मला एक गोष्ट सांगत होती गाईज तुम्हाला मी काय म्हणलो काल जरासं ऊन पडलं होतं जरा वादन बी जास्त येऊ राहिलं मग काय कर माहिती तुम्ही जास्तीत जास्त तुमची काळजी घ्या अशी चुकीच्या याच्यात जाऊ नका म्हणजे असं वादन आलं तर बाहेर हिंड नको जाऊ नको पैसे काळजी घ्या तुम्हारी बरं की नहीं आणि आपला 2 दिवस वायवा है आज और कल अपना वायवा होगा और उसके बाद में अपने को उधर से 10 एक दिवस हमारे को तो 5-6 दिवस छुट्टियाँ बैठते रहेंगे क्योंकि अपने को अभ्यास करना पड़ेगा अपनी एंड सेम लवकर है उसकी वजह से कळलं की तुमको चला आता तुम्ही माझ्यासोबत कॉलेजला चला आणि आमचा वायवा एन्जॉय करा तुम्ही आम्ही अभ्यास करतो तुम्ही एन्जॉय करा पण तुम्ही पण अभ्यास करा जास्तीत जास्त हो आता आपल्या वायवाच्या दिवशी फ्रेंडशिप बँड बांधून राहिली तर त्या मित्राला गोसावीला फ्रेंडशिप डेच्या हार्दिक हार्दिक अभिवादन स्वागत असतील चला काय कसं आज वायवा तो कसं वाटू राहिलं आता पेपरला जाणार आहे काय? आपण आता पेपर नंतर येऊ. त्यांनी मेसला जेवायला आलो हो पण मेस बंद होती मला असं कळण्यात आलं मग त्याच्यानंतर आम्ही आलो कॉलेजमध्ये आलेलं आजीरूचा आणि कार्तिक भाईचा डब्बा होता पण डब्बा काय झालं काही कारणामुळे एकच डब्बा आला कोण विसरला डब्बा काका विसरले याचा डब्बा द्यायसाठी म्हणून त्याची आज सुट्टी पडलेली मेसला तर ठीक आहे आता मी खातो जेवायला आज काय काय दाखवतो जेवायला आज आलूची चटणी आहे डायरेक्ट एकदम मक्खन दिसू राहिली तर मी खातो आणि त्याच्यानंतर नान रोटी दिलेली 1 2 3 4 तिकडं ती वेगळी वाली आलू चटणी इकडे वेगळी वाली आलू चटणी मी खातो मग तुम्हाला भेटतो आणि सूक्ष्म बसलेली आणि आमचं जरा प्रेझेंटेशन झालेलं सूक्ष्म फुल तोंडला पण सारखं काम करा दो नको मग ब्लॉग मध्ये तोंड लपवावं लागलं. चिंचल करतो कस गेलतो वायवाज माझा वेळा झालाच नाही आता होणार आहे. काय म्हणा आम्ही इथं बसले धन्यवाद तुम्ही इथं बसल्याबद्दल. तू आगाच गेला का छान गेला. कसं छान खूप छान. सरांनी मला 2-3 प्रश्न विचारले मला सगळे प्रश्नांचे उत्तर आले. हा तू आगाच गेला रे भाऊ अरे भाई बहुत बढ़िया एक नंबर सुपर डुपर छोट्या बाय गायचं आमचं ते छोट्या इकडे बाय छोट्या जाऊ काही विचारा अभ्यास करायला ते इकडून कॅमेरा साडी घालतो उंचे ते शॅडो इट फॉलिंग टू माय फोन अँड दॅट वाय आय एम लुकिंग नॉट ब्युटिफुल दिसत सांगायचं हिचा वायवा होत नाही नीट अभ्यास केला असता तो वायवा झाला असता बरोबर झाला असतं की नाही झाला असतं की नाही सांग हो बरोबर आम्ही अभ्यास केला नाही त्यामुळे मला बाहेर बोलवून दिलं. हा ओके हिचं म्हणलं नव्हतं पण हिने खरं खरं सांगितलं तिचं ओके तिचा पण नाही झाला काहीच. वायवा आमचा चांगला गेला लय मस्त मक्कन वायवा गेला असं गेलो 2 मिनिटं बसलो शिकू वापस आलो. भूषणचं नाव सांगितलं की वायवा होऊन गेला डायरेक्ट. भूषणचं नाव सांगितलं की सर म्हणजे बस झाला आता वायवाची गरज ओके अरे भाई तुला 100 वेळेस सांगितलं सावकार नाही म्हणलं तर ते आप्पा सावकार आहे ठीक आहे ते प्रेझेंटेशन झालं यांचं वायवा झालं मग तू गेला खरं. तर कॉलेज विलेज मधून आवून येऊन मस्त आवरून येऊन घेतलं डायरेक्ट लिफ्ट येऊन राहिलीची वाट इकडं वरतीची तिचीच वाट पाहतोय वो अपना जरा मित्र की तबीयत खराब हो गई जरा शिक उसने कुछ तो अगर बगर खाल्लं होतं उसकी तब्येत खराब झाली बरी चाराने चलो तुम्ही दवाखान्यात चांगलं चुंगला खाजा एक 10-20 रुपये जास्त गेले चलते एक मिनिट लिफ्टात बसतो मी बरी चला मध्ये गेलो सांगतो तुम्हाला क्या माहिती का चांगलं चुंगलं जर खायला मी तुम्हाला सांगू राहिलो उसने कुछ तो भी मांगा था म्हणजे मागवलं उसने कुछ तो भी हॉटेलमधून खाल्ला उसको फूड पॉइझनिंग सारखं झाला अभी दवाखान्यात येते तो उधरही जाऊन येतो मी लगेच जरा चक्कर मारून येतो तुम्हाला बी सांगा लागेल ना आजचा काय खायचं काय नाही 10-20 रुपये जास्त गेले चालेंगा गाईस पण आजच्या खाऊ आजच्या हॉटेल के अंदर खाऊ चलो अभी भेटून येतो तुला हॉस्पिटल येऊन पोहोचले गाईस तुम्ही बघू शकता आज कोणाची तब्येत खराब झाली तुझीच तब्येत खराब झाली तब्येत कशी खराब झाली रे खरं सांग काहीच म्हणे सांगितलं होतं चांगलं चांगलं जेवण करायचं येणे ना बकवास जेवण खाल्लं त्याच्यामुळे त्याची तब्येत खराब झाली असं करत असते गाईस तर गाईस मागं दिसू राहिले तुम्हाला देवाचे दर्शन घ्या इग्नोर करा तुषारला त्याचं बरोबर जाईल नगरला आलेले नगरला वापस तुषार वाहिला दवाखान्यात घेऊन आलेलो कारण बरोबर काही आपण आलो एमटीच्या कॉलेज एमटीच्या कॉलेजवर आलो व्हायचं फ्रेंडशिप निभावणी पडती है अशी कळलं क्या तुमको कधी रातचीला बोलवलं तर जाणं पडतं मित्रांसाठी की तरी कळलं क्या
म्हणजे चुकीच्या कामासाठी नहीं, अच्छा काम के लिए जा हम देखेंगे उनका बराबर क्या चेक करके फिर बाद में बता दो. तुषारला सोडून डायरेक्ट आम्ही कूच केली इकडं रूम कडे गाईस करे भाई, बरं की नाही? बरोबर. आणि तुषार भाई याचीच गाडी घेऊन चाललोय आपण, काऊन की आपली गाडी रूम कशी थी, मतलब उसको जास्त चक्रा आ रहे थे उसलिए उसको हम तिघा जाऊन सोड के आ गई. तुम ऐसे मी सांग रहा नाही तुमको, मी इतर जवळ जा रहा था म्हणून ठीक आहे म्हणलं जाऊन सोडून येऊ म्हणलं. बरं की आता काही नाही, 11 रूम पे जरसा काहीतरी घेतो खायला, मेज बंद येत जरसा कुछ तुम्ही खाना पडी खातो पितो मग भेटतो तुम्हाला काही. चला बरं का नाही भाई? हा भाई, हा गाईस गाईला म्हणा काहीतरी खातो बरं का गाईस. तर गाइस तुम बघ रहे हम क्या लेने को आए डायरेक्ट चिकन. इधर वो ये भट्टी के अंदर फ्राई होने वाला है, मतलब जैसे खाते ना तंदूर वंदूर बोलते हैं इसको डायरेक्ट. ये बोलते चच्छन लगा डायरेक्ट. अपन दिखा रहे तो डायरेक्ट चच्चा लगा रहे, पंखा पंखा से जरा हवा मार रहे हैं, कड़क हो जाएंगे उससे इंडियन फिर खाएंगे अपन. क्या ले रहे मैं बात में बताता आप राहिले डायरेक्ट कोणची नूडल आणली आता आपण, चिकन नूडल बिडल आणली आता खातो गाईस. लय भूक लागली थी, आज इससे अपना बैर बाय सारे करना पड़ेगा. इधर छोटा भी खा रहा, मैं भी खा रहा गाइस. चलो गाइस खाऊन पिऊन भेटतो तुमको गाइस. तुम्ही पण जेवण करून घ्या, मी पण जेवण करतोय रातची रे. चला गाइस रूमला आलोय, बसलो आता मस्त. आज आपण बाहेर जेवण केलं, तुम्ही बघितलं असेल गाइस. तर काही नाही गाइस, आज आपण काही केले का मी सांगतो तुम्हाला. आज आपलं होतं वायवा वगैरे कंप्लीट झाला. आज होतं आपलं UI UX वायवा. तुम्हाला जरा वायवा वगैरे देत असेल तर तुम्ही चांगलं पटोय अभ्यास करा, त्यासाठी मी पण अभ्यास करतोय. तर वायवा देतोय खोकला. आणि आशा करतो काही तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असताना. आई वडील मम्मी पप्पा त्यांची काळजी घ्या, तुमची पण काळजी घ्या, आणि आजी बाबा त्यांची पण काळजी घ्या. आणि आशा करतो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, आणि खूप एन्जॉय करा. एकच लाईफ आहे आपली, बाकी काही टेन्शन वगैरे घ्यायचं नाही. आणि चुकीचं फूड खाऊ नका. कसं झालंय माहिती का, जास्त उन्हाळ्यात माहिती का कुछ अन्न खराब होऊन जातं. मतलब उधर येऊस तवर मतलब खराब होऊन जातं, आणि वहीच आपण कंझ्युम करते उसकी वजह से आपली तब्येत वगैरे खराब होऊन जाते. मग ते काय होतं, ते आपल्या बॉडीला अफेक्ट करतात, आणि उसकी वजह से अपने को हॉस्पिटलाइज होना पड़ता है. देखा ना, आज आपने अपने आप कहता आप आपले आप तुम्हाला डायरेक्ट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवलंच तुम्हाला कसं त्यांना दुखलं बाई. सलाईन लावा लागली अक्षरशः 2 सलाईन, इथे एक लावली तिकडे एक लावली. पैसा तर जातो चालेल. ओके, बनवून का वाटलं असतं घरी जास्तीत जास्त जास्तीत जास्त म्हणजे बाहेरून घेऊन येण्यापेक्षा बनवून खा. किंवा ठीक आहे खाल्लं तर तिथे जाऊनच का, मला असं वाटतं जास्त करून पार्सल वगैरे मागितलं पण ना तर ठीक आहे, तुम्हाला कळतच काय. चला गाईज, गुड नाईट, टेक केअर. चलो गाईज, बाय गाईज, बाय बाय.